मॉर्निंग. आज आपण गिगानी मसाला वापरून चिकन बनवूया. त्यासाठी मी चिकन 1 घंटा आधीच मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी लिंबू, दही आणि मीठ बस आणि आपले हे गार्गानी मसाला हा घातला आहे. हे आता मॅरिनेट केला. आता आपण त्याची तयारी करूया. हे बघा मी स्टार्टिंग केली. आता काजू आणि कांदा आपण चांगला तेलामध्ये लाल करूया. त्याला चांगला काजू आणि कांदा तळून घ्यायचा. चांगला असं लाल करून घेऊया आपण. खूप छान अशी बनती गिगानी चिकन. मस्त असं लाल करायचं आहे. अजून आपला लालने ब्राऊन झाला पाहिजे कांदा. तर आपण यात काजू पण घालूया. काजू पण लाल करून घ्यायचे. मी इकडे 8 ते 10 काजू घेतले. तुम्हाला हवं तितकं तुम्ही घ्यायचं. तसं ब्राऊन झालंय कांदा. आता आपण यात काढून घेऊया. बघा असं मस्त ब्राऊन झालं. असं ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला. तेल सगळं काढून व्यवस्थित आणि नंतर ह्याच कढईमध्ये आपण याला बगार द्यायचं. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित एकदा हे करूया. बघू शकता आपण व्यवस्थित हे केलं आणि खूप झटपट रेसिपी आहे. मुलांना टिफिनला आपल्याला खायला खूप एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. आता आपण हे चांगले याच्यात हे करून घेऊ. आपण याला मसाले लावलेले आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आता आपण मसाले घातलेले नाही. आता आपण याला चांगलं एकदा हलवून घेऊ व्यवस्थित. चांगलं पण व्यवस्थित हलवून आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण वाफेवर ठेवूया. आता मस्त असं याला पाणी सुटलं आहे. आता आपण एकदा परत हे करून घेऊया. आता आपण यात हा गिगानीचा मसाला आहे, चिकन मसाला, मी आता यात ॲड करणार आहे. सगळा घालणार आहे. आता एकदा परत व्यवस्थित असं मिक्स करूया. मस्त असं मिक्स करायचं. एकजीव सगळं चिकन आपलं व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये ॲड झालं पाहिजे. बघू शकता कलर पण खूप छान असा आला आहे मसाल्याने. एकदम छान झालं आहे. आता आपण याला परत 5-10 मिनटासाठी व्यवस्थित झाकण ठेवूया. बघू शकता मस्त आपलं तेल सुटलं आहे. आता आपण कांदा आणि काजू जे भाजून घेतलेलं ना त्याची मस्त अशी पेस्ट केलेली आहे. आता ही पण यात ॲड करायची. मस्त अशी सगळी व्यवस्थित त्याच्यात ॲड करायची आपल्याला. दुसरं काहीच नाही घातलंय मी, फक्त कांदा आणि काजूच घातलं आहे. आणि आपलं लाल तिखट तुम्हाला बोलले दही इतकंच आहे. एकदा ट्राय करा आणि बघा. एकदा आपण व्यवस्थित त्याला मिक्स करूया. आता यात ग्रेव्ही थोडी कमी आहे आणि आम्हाला जास्त हवी, त्यासाठी मी इकडे मसाला जे धुतलेला भांडा आहे त्यातच पाणी थोडंसं घेऊन
तुम्हाला टाकायचं तर टाकू शकतात, नाही तर नाही. आम्हाला ग्रेव्ही जास्त हवं आहे त्याच्यासाठी मी पाणी घातलं. आता व्यवस्थित आपण याला हलवून घेऊया. आता आपण याला 15-20 मिनटं तरी परत सोडून द्यायचं. आपलं चिकन म्हणजे जिथपर्यंत चांगलं शिजत नाही तिथपर्यंत. आता आपण याला वापस झाकण ठेवूया. हे अमूलची क्रीम आहे. आता हे आपण 4 चम्मच घालून घेऊया. व्यवस्थित अशी घालायची. आता आपण परत याला एकदा मिक्स करू. बघू शकता खूप असा छान कलर आलाय. आता आपण याला परत 5 मिनिटासाठी सोडून देऊया. मस्त आपलं असं चिकन झालंय. आता यात आपण कस्तुरी मेथी घालूया. मेथीला चांगलं असं चोळून घालायचं, म्हणजे खायला खूप छान आणि सुगंधही छान सुटतो. आता यात आपण कोथिंबीरही ॲड करूया मस्त असं. बघू शकता किती छान असं झालंय. आणि याला तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकतात, पराठ्यासोबतही खाऊ शकतात आणि भाताबरोबरही खूप छान लागतं. एकदा ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघू शकता आपला गेगानी चिकन चंगेजी मसाला एकदम रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला? आणि जर तुम्हाला मसाला हवा असेल तर मला टाईप करून लिहून पाठवा, मी तुम्हाला त्याची लिंक देईन. बाय.